शिवसेनेला आणखी एक धक्का। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संजय सेठींकडे। शिवसेनेला प्रताप सरनाईकांची अध्यक्षपदाची मागणी धुडकावली। निंबाळकर कुटुंबियांची तब्बल 17 तास चौकशी। आजही आयकर विभागाकडून चौकशी सुरू। सातारा, पुणे, फलटणमधल्या निंबाळकरांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू। बीड प्रकरणातला आरोपी कृष्णा अंधेच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण। देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या का पाहतोस असं विचारत मारहाण। मारहाणीनंतर आरोपी फरार। सोलापूरकरांच्या पुण्यातल्या घराबाहेर सलग तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा चोख बंदोबस्त। राहुल सोलापूरकरांच्या शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रेमी आक्रमक। राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे अजूनही लाखो क्विंटल सोयाबीन शिल्लक। नाफेड मार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस।